पासून महाराष्ट्रावर मोठं संकट. राज्यात पुन्हा एकदा तुफान, गारपीट आणि महाभयानक चक्रीवादळाचा धोका. होय, आजची ही बातमी साधी सुधी नाही. यामध्ये निसर्गाच्या अशा कोपाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय, जो काय पाहून हवामान तज्ञ देखील या ठिकाणी हैराण झालेत. 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा सॅटेलाइटद्वारे एक फोटो काढण्यात आलाय आणि त्यामध्ये जे काही दिसलं ते अतिशय भयानक होतं. ते चित्र म्हणजे 1000 किलोमीटर लांबीचा एक ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आलेला आहे आणि जो काय 20 एप्रिलला महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना धडकणार आहे. होय, हे चित्र पाहतात संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान तज्ञाच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकलेली आहे. कारण एक अतिशय राज्यव्यापी काळोखूट ढगांचा एक मोठा थवा, ज्याची लांबी 1 किलोमीटर आहे आणि 1000 किलोमीटर पेक्षा जास्त त्याची रुंदी देखील आहे, जो महाराष्ट्राच्या दिशेने या ठिकाणी सरकायला सुरुवात केलेला आहे आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 20 एप्रिल पासून अक्षरशः हाहाकार उडणार आहे. अतिशय मोठा धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता हे संकट खूप भयानक आहे. मागील 15 ते 20 दिवसामध्ये 2 टप्प्यामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं गेलं होतं. काही ठिकाणी गारा पडल्या तर काही ठिकाणी शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालं की डोळ्यातलं पाणी अजून देखील थांबलेलं नाही. आता शास्त्रज्ञांनी देखील दुसरा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा दिलाय. तो म्हणजे धोक्याचा इशारा म्हणजे 20 एप्रिल पासून या ठिकाणी धोक्याचा इशारा चालू होणार आहे. 20 जिल्ह्याची यादी देखील दिली आहे. या 20 जिल्ह्यांना आता सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. आता 20 एप्रिलला या 20 जिल्ह्यात हे ढग अक्षरशः धडकणार आहेत. आता 20 एप्रिलला पुढील 12 जिल्ह्यात, 21 एप्रिलला, त्यानंतर 11 जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर असं तब्बल 5 दिवस 25 एप्रिल पर्यंत हा महाराष्ट्र 5 टप्प्यामध्ये हा ढग महाराष्ट्राला या ठिकाणी हैराण करणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही आता ढगामध्ये पाहिलं, सध्या आकाश स्वच्छ आहे, ऊन पडलंय, असं देखील तुम्हाला वाटत असेल. सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं अलबेल आहे, पण हाच तो सगळ्यात मोठा धोका आहे, ज्याला आपण वादळापूर्वीची शांतता म्हणतो. बघा, ती सध्या तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. हवामान खात्याने देखील स्पष्टपणे केलंय की हा 1000 किलोमीटरचा ढग उत्तर महाराष्ट्राकडून सरकत असताना अरबी समुद्रातील आर्द्रता देखील या ठिकाणी शोषून घेत आहे, ज्यामुळे त्याची ताकद दुपटीने वाढणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. जेव्हा हा ढग फुटेल तेव्हा हा पाऊस पडणार नाही, जणू काही आभाळ फटेल. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तुम्ही देखील आता पाठीमागे जे काही पुण्याला अवकाळी झाली, अक्षरशः पुणेकराचा हाहाकार उडला. कारण की यामध्ये सुपर एलिनिनो नावाचा तोच राक्षस या ठिकाणी सक्रिय झालाय, जो पाहायला गेलं तर 15 ते 20 वर्षापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याला रात्रीच्या वेळी त्यानं अतिशय शांततेत लोटलं होतं, सर्वत्र पाणी पाणी केलं होतं. अशाच प्रकारचं हवामान तज्ञाच्या मते एका गुप्त बैठकीमध्ये आता या ठिकाणी एक नाव वारंवार घेतलं जात आहे, ते म्हणजे सुपर एल निनो. तर आता सुपर एल निनो हा प्रशांत महासागरात दडलेला हा जुना शत्रू आहे, जो 15 ते 20 वर्षापूर्वी या ठिकाणी तेव्हा तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आला होता. पण यावेळी तो आता एकटा नाही, तर अरबी समुद्रातून देखील जे काही आपल्या वाफा उडतात, तर त्या वाफ्याच्या आवाढव्य डोंगराला जेव्हा जे आपल्या हिमालयाचा बर्फाळ हवा धडकली जाते, तेव्हा या ठिकाणी 1000 किलोमीटर लांबीच्या ढगाची निर्मिती झाली, असे देखील आपल्या महाराष्ट्राचे शास्त्रज्ञ देखील सांगतात. आता हे ढग जमिनीपासून जवळजवळ पाहायला गेलं तर 100 किलोमीटर अंतरावरती आहेत. आता हे ढग इतके जड आहेत, जेव्हा हे फुटतील तेव्हा आकाशातून पाण्याचे थेंब नाही तर अक्षरशः बर्फाचे गोळे पडतील. भर दुपारी सूर्य गायब होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात काळाकुट्ट आभाळ दाटून येईल. आता महाराष्ट्रावर हे संकट 20 एप्रिल पासून येतंय. त्यानंतर पाहायला गेलं तर 21 एप्रिलला 5 जिल्ह्यात, 22 एप्रिलला 5 जिल्ह्यात, 25 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक टप्प्यामध्ये 10 ते 15 जिल्ह्यांना या ठिकाणी हे वादळ धडकणार आहे. यामुळे हवामान विभागाने दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे, त्याची सविस्तर यादी देखील पहिल्यांदाच दिलेली आहे. काही दिवसापूर्वी पाहायला गेलं तर हवामान विभागाने देखील
या वर्षीच्या मान्सूनचा अंदाज दिला होता, त्यामध्ये एलिनिनो सक्रिय झाल्याचं देखील सांगण्यात आलं होतं, ज्याने शेतकऱ्याची चिंता वाढली होती. पण तेवढ्यात एक उष्णतेची लाट आली असं देखील सरकारकडून सांगण्यात आले. बघा, आता 12 ते 4 या टायमामध्ये तुम्ही बाहेर पडू नका असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय. आता उष्णतेचे चटके देखील बसतात, तर आता पाऊस कुठून येईल तर तुम्ही लक्षात घ्यावा. जेव्हा उष्णता वाढते त्याचं कारण हे ढगच आहे. बघा, जेव्हा हे ढग 20 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये शिरकाव करणार आहेत, पुढे तुम्हाला 20 तारखेला 21, 22, 23, 24 आणि 25 हे ढग महाराष्ट्रामध्ये अक्षरशः हाहाकार उडवणार आहेत. सगळी यादी तुम्हाला तारखेसहित या ठिकाणी समोर आलेली आहे. ही यादी पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ अजिबात बंद करू नका. आता मराठवाड्यामध्ये देखील काही वर्षापूर्वी असाच हाहाकार उडला होता. तेही वर्ष दुष्काळाचं होतं, तेही वर्ष उन्हाळ्याचं होतं. अशा भयानक परिस्थितीने बघा, जेव्हा पावसाचा हाहाकार उडाला होता, आता तीच परिस्थिती पुन्हा रिपीट होणार आहे. त्यामुळे अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. आपण सगळ्यात आधी जिल्ह्याची यादी पाहूया. कोणत्या दिवशी कशा पद्धतीने काय होणार आहे, कुठे पाऊस पडणार आहे, कुठे हाहाकार उडणार आहे, कोणत्या धोक्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. टप्प्याटप्प्याने आपण क्रमवारी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊया. आता आपण पाहूयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये निसर्गाचा कोप कशा पद्धतीने कोसळणार आहे. अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे 4ही कोपरे संकटाच्या कक्षेत येणार आहेत. या ढगाचा पहिला मोठा तडाखा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला म्हणजेच कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्याला बसणार आहे. 20 एप्रिलच्या दुपारपासून इथलं वातावरण काळभोर होईल. भर दुपारी तुम्हाला गाड्यांचे दिवे लावून प्रवास करावा लागेल. कोल्हापूर, पन्हाळागड या परिसरात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यासारखा नव्हे तर अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडेल. पुणे आणि बारामतीमध्ये पुणेकरांना यावेळेस साधी गारपीट नाही तर चक्क बर्फाचे गोळे आकाशातून कोसळताना दिसतील. विजेचा कडकडाट होईल. इतका विजेचा कडकडाट भीषण असेल की जमिनीला देखील हादरा बसेल. आता हा पहिला दणका जिथे बसणार आहे, त्यानंतर दुसरा दणका जिथे बसणार आहे तो व काय भाग आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा असणार आहे. आता तिथे काय होणार आहे, किती दिवस तिथे धडकणार आहे, दुसरा दणका तिथे कसा असणार आहे, त्यानंतर तिसरा आणि चौथ्या 5व्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत याची यादी आपण पुढेच देतोय. आता बघा, दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे पाहतोय, त्यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील 21 ते 25 एप्रिल हे 5 दिवस मोठी झुंज देण्यासारखे असतील. ताशी तुमच्या जिल्ह्यातून 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. पत्रे असतील, जुने झाडं असतील, ते अक्षरशः कागदासारखे उडून जातील. द्राक्ष असेल, कांद्याच्या बागावर या ठिकाणी थेट हल्ला होणार आहे. नाशिक, इगतपुरी, संगमनेर परिसरात अक्षरशः गारपिटीचा थरार इतका असेल, तुम्ही काय म्हणाल की पांढरी शुभ्र अशी जमीन देखील होईल. तिसऱ्या टप्प्यात नंबर लागलाय तो म्हणजे मराठवाड्याचा. होय, मराठवाड्यातील जिल्हे देखील या ठिकाणी असणार आहेत. तर त्या जिल्ह्यामध्ये भयानक या ठिकाणी पाऊस उडणार आहे. तिसरा टप्पा झाला. चौथ्या टप्प्यात विदर्भ आणि 5व्या टप्प्यात महाराष्ट्र. तर तिसऱ्या टप्प्यातली जिल्ह्याची यादी मराठवाड्यातील पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागात 21 एप्रिलपासून अक्षरशः नरकयातना देणारा हवामान असणार आहे. 2015 ते 2016 या ठिकाणी दुष्काळी वर्ष 8वा, जेव्हा रेल्वेने पाणी लातूरला आणावं लागलं होतं. तर हा सुपर एलिनो त्या काळात पुन्हा आता या ठिकाणी जागा झालेला आहे. पुन्हा यावेळेस अवकाळी पावसानं झोडपलं गेलं तर नंतर पावसाळा कोरडा होईल. हिंगोली आणि नांदेडमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. चौथा टप्पा 22 ते 25 एप्रिलच्या दरम्यान आहे. तर त्या काळात आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. येथील उष्णता वरून येणारे हिमालयाचे थंड हवा जेव्हा धडक घेईल तेव्हा विजाचे असे लोळ होतील, ज्यामुळे सिमेंटची घरे देखील या ठिकाणी हादरणार आहेत. निसर्गाचे हे रौद्र रूप तुम्हाला थोडक्यात दाखवणार नाही तर अनेकांना अशक्य वाटतंय, पण यामागे काही विज्ञानाचं सत्य देखील आहे. तर त्याच्या मागे सत्य आहे ते म्हणजे प्रशांत महासागरातला जो काही उष्णताचा राक्षस आहे तो भारतीय हवामान चक्राला गिळंकृत करायला निघालाय. अरबी समुद्राचा रंग सध्या पाहायला गेला तर काळा भोर पडलाय. तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकली की साधारणपणे ते 1 ते 2 किलोमीटर
या ठिकाणी ढग असतात, पण 1000 किलोमीटर लांबीची ढगांची साखळी एकत्र आली तर ढग इतके जड आहेत की त्यांना जमिनीच्या दिशेने आदळताना पाण्याचे थेंब देखील नाही तर अक्षरशः बर्फाचे गोळे सोडतील. ही निव्वळ पावसाची बातमी नाही तर निसर्गाचं रौद्र रूप आहे. तर आता बळीराजाला आमचे हात जोडून विनंती आहे, तर हा इशारे गांभीर्याने घ्या की तुमची वर्षभराची मेहनत मातीमोल करण्याची निसर्गाची खेळी असू शकते. पिकाची काढणी तुमचा कांदा असेल, हरभरा असेल किंवा हळद असेल, शेतात असेल तर तुम्हाला 20 एप्रिलच्या आत तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. जर पीक काढलेलं असेल तर शेतात तुम्ही साठवू नका. तर शेतामध्ये साठवायचं असेल तर ताडपत्री प्लास्टिकने पूर्णपणे त्याला बंदिस्त करा. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फक्त तुम्ही झाकून ठेवायचा उपयोगच नाही तर त्याच्यावरती दगड वगैरे ठेवून वजन लावून तुम्ही घट्ट करा. तुमच्या जनावरांची काळजी घ्या, पक्ष्यांची काळजी घ्या. ते तुम्हाला पत्र्याच्या शेडमध्ये तुम्ही व्यवस्थित बांधा. वीज कोसळण्याची भीती असल्याने सर्वाधिक जनावराला झाडाखाली किंवा कच्च्या गोठ्यामध्ये तुम्ही बांधू नका. शक्य असल्यास इमारतीच्या आडोशालाच बांधा. बाहेर पडणे तुम्ही अक्षरशः टाळा. अशा या परिस्थितीत गंभीर इतका परिस्थिती निर्माण होणार आहे. खुद प्रशासनाने आणि तज्ज्ञांनी यावर लक्ष देऊन हायटेक कंट्रोल रूम या ठिकाणी पुणे वेधशाळेने या ठिकाणी उघडलेलं आहे आणि पुणे वेधशाळेने पुरावे देखील दिलेत अशी माहिती आहे. त्यामुळं फोनवर तुम्ही विश्वास ठेवू नका. सध्या जी काय माहिती आहे तर ही माहिती हवामान विभागाची आणि सध्याचे बदल आणि उपग्रहावर मिळणाऱ्या फोटोवर या ठिकाणी आधारित आहे. पण इथे एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, हवामान आणि हवामानाचा अंदाज हा केवळ एक अंदाज असतो. आम्ही या बातमीची 100% पुष्टी किंवा कन्फर्मेशन करत नाही. आता ही केवळ एक शक्यता असू शकते. निसर्गाचं रौद्ररूप केव्हाही बदलू शकतं. त्यामुळं घाबरून जाऊ नका, पण सतर्क राहा. आपल्या हातात आहे. प्रशासनाकडून किंवा हवामान विभागाकडून जोपर्यंत अधिकृत रेड अलर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्वतयारी म्हणून या माहितीकडे पहा. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये वातावरण कसं आहे, ऊन कसं आहे, आभाळ भरून आलंय का? अनेकदा असं होतं की एका जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो तर शेजारच्या जिल्ह्यात ऊन असतं. तुमच्याकडे सध्याची परिस्थिती काय आहे? कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नावाचं नक्की कळवा. तुमच्या कमेंटमुळे शेतकरी बांधवांना तिथल्या परिस्थितीचा अंदाज येईल. आणि तुम्हाला काय वाटतं, गेल्या वर्षीसारखा यावेळी अवकाळी पावसाचा फटका बसणार का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडायला विसरू नका. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून ऐनवेळी कोणाचं नुकसान होऊ नये. यूट्यूबवर सध्या अनेक अफवा देखील पसरत आहेत, पण आमचा उद्देश तुम्हाला फक्त सावध करणं हाच असतो. हीच माहिती विविध हवामान मॉडेलचा अभ्यास करून सोशल मीडियावर व्हायरल होत होती, तीच तुमच्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे. तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. एका लाईकमुळे व्हिडिओ गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला मदत होईल आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.